वाल्मिक अण्णा कराड. मित्रांनो, गेल्या 1 वर्षापासून हे नाव महाराष्ट्रात आगीसारखं पसरलेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीपासून वाल्मिक अण्णा खूप चर्चेमध्ये आले होते आणि आता चर्चेत आले ते म्हणजे मस्साजोग गावात झालेल्या सरपंचाच्या हत्येमुळे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या प्रकरणात म्हणजे संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणात वाल्मिक अण्णाची काय चूक आहे आणि त्यामध्ये वाल्मिक अण्णाचा काय हात आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर न वेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी बीडमध्ये एक खूप दुर्दैवी आणि लाचार्यजनक घटना घडलेली आहे. या गोष्टीमुळे संपूर्ण बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. गेल्या 9 तारखेला म्हणजे सोमवारी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली. याचं कारण ठरलं पवनचक्कीमधून झालेला वाद. तर यामध्ये खूप मोठ्या नेत्यांचा हात आहे असं काही नेते सांगतात. तर यामध्ये एक नाव खूप चर्चेमध्ये येत आहे, ते म्हणजे धनंजय मुंडेचा राईट हँड असणारे वाल्मिक अण्णा कराड. मित्रांनो, संपूर्ण बीड जिल्ह्यात वाल्मिक अण्णा कराड यांची खूप दहशत आहे. यामध्ये वाल्मिक अण्णा कराड यांनी आवादा कंपनीला 2 करोड रुपये द्या नाहीतर काम बंद करा असा दावा आवादा कंपनीतले अधिकारी म्हणून असणारे सुनील शिंदेने केला आहे आणि यामुळेच वाल्मिक अण्णा कराडवरती केस तालुक्यात गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत आणि याच गोष्टीमुळे वाल्मिक अण्णा खूप चर्चेमध्ये आहेत. कोणताही न्यूजपेपर घ्या नाहीतर सोशल मीडियावरती ते सारखेच चर्चेमध्ये आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येला अजून सुद्धा पूर्णपणे पडताळणी झाली नसल्यामुळे या प्रकरणाला दररोज एक नवीन वळण फुटलेलं दिसत आहे आणि यामुळेच 13 तारखेला संपूर्ण बीड जिल्हा सुद्धा बंद ठेवण्यात आला होता. तर तुम्हाला काय वाटते, संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणात मास्टरमाइंड कोण असेल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.